तर नमस्कार मित्रांनो, आज बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर लॉन्च झालेला आहे आणि इथून पुढे आपल्याला 3 महिने म्हणजे 100 दिवस जे आहेत ते बिग बॉस दिसणार आहे. पण हा जो बिग बॉस आहे तो 2 वर्षानंतर म्हणजे 1 वर्ष गॅप झाल्यानंतर येत आहे. त्यामुळे या बिग बॉस कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत जे चाहते आहेत त्यांना किंवा बिग बॉसचे जे मेकर्स आहेत त्यांना देखील. कारण जो लास्ट सीझन झाला होता त्याच्याकडून बिग बॉस आणि जे चाहते आहेत, खरं तर चाहते निराश झालेले होते. जो काही बायसनेस झालेला आहे बिग बॉसमध्ये गेल्या वेळेस ते पाहता चाहते तर नाराज झाले होते. त्यामुळे बिग बॉसने 1 वर्षाचा गॅप तर घेतला खरा, पण यावेळेस खूप चांगले असे कॉन्टेस्टंट जे आहेत आलेले आहेत. पण आपण आता याच्यावर डिस्कस करणार आहोत की बिग बॉसमध्ये जे कोणी कॉन्टेस्टंट आलेले आहेत ते कसे आहेत, ते जे कॉन्टेस्टंट आहेत ते बिग बॉसला हिट करतील की फ्लॉप करतील, हे देखील आपण याच्यावर देखील आपण बोलणार आहोत. आणि त्याशिवाय आज जे रितेश देशमुख आहेत सर, त्यांनी बिग बॉसची जी होस्टिंग आहे ती कशी केली, म्हणजे महेश मांजरेकर सरांची जी होस्टिंग आहे आणि रितेश देशमुख यांची जी होस्टिंग आहे याच्यामध्ये काय फरक आहे, रितेश देशमुख यांची होस्टिंग मला आवडली का किंवा चाहत्यांना आवडली का, तर त्याच्यावर देखील आपण बोलणार आहोत. पण त्याआधी आपण बिग बॉसच्या घरामध्ये जे पण कोणी कॉन्टेस्टंट आलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. तर काही जे बिग बॉसचे कॉन्टेस्टंट आहेत ते आपल्याला माहीत होते, पण काही असे कॉन्टेस्टंट होते जे खरंच शॉकिंग एंट्री झालेली आहे, त्यांची वाटलं पण नव्हतं असे देखील जे स्पर्धक आहेत ते घरामध्ये येतील. मित्रांनो, बहुप्रतीक्षित असा शो बिग बॉस मराठी सीझन 5 हा याचा आज लॉन्च झालेला आहे आणि याच्यामध्ये आज नवीन होस्ट आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि नवीन नियम देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत बिग बॉसच्या घरामध्ये. जेव्हा जो कोणी सदस्य घरामध्ये जात होता त्याला 2 चॉईस दिले जात होते, एक डिलेमा दिला जात होता, त्यामधून 2 चॉईस मिळायचे, त्यातून एक कोणतं तरी त्यांना सिलेक्ट करायचं होतं आणि ते त्याला मिळणार होतं. असं काही एक पॅटर्न होता आणि तो सगळ्यांना सेम होता. काही जणांना वेगळं होतं, एक सिंगल बेड होतं, काही जणांना 10,000 रुपयेचं जे बीबी करन्सी होते ते होती, काही जणांना मटण दिलं जात होतं. म्हणजे ज्याला ज्या गोष्टीची आवड आहे किंवा बिग बॉसला माहिती आहे हे घेऊ शकतो त्या हिशोबानं त्याने एक चॉईस दिलेली होती. त्यानुसार जे 5 सदस्य आहेत त्यांनी फक्त जे आहे ते एक स्वतःसाठी एक डिसिजन घेतलेला आहे डिलिमामध्ये आणि बाकीचे जे सदस्य आहेत, इतर जे 11 सदस्य आहेत, त्यांनी घरासाठी 10,000 जे बीबीचे करन्सी आहे ते वापरलेले आहेत. आता हे काय आहे नेमकं ते तुम्हाला सांगतो. 10,000 बीबीचे जे करन्सी आहेत ते कशासाठी वापरले जाणार आहेत, तर तुम्हाला या बिग बॉसमध्ये कोणतीही गोष्ट फ्रीमध्ये मिळणार नाही. ती तुम्हाला बीबीचे जे करन्सी आहेत ते म्हणजे देऊन विकत घ्यायची आहे. तर याच्यामध्ये असं झालं की 11 जणांनी विचार केला की आपण जे आहे जे 10,000 बीबीचे करन्सी आहेत ते घेऊ आणि नंतर आपल्याला ते उपयोगात येतील. पण काही जणांनी असं केलं की त्यांना जे काही ऑफर दिलेली होती, वेगळी ऑफर, जसं की मटन असेल, सिंगल बेड असेल आणि अजून काही जसं की पॉवर कार्ड असेल, या काही ऑफर दिलेल्या होता त्या त्यांनी स्वीकारल्या. म्हणजे ते न स्वीकारता 10,000 जे करन्सी आहे ते न स्वीकारता त्यांनी स्वतःचा फक्त विचार केला. याच्यामध्ये 5 कॉन्टेस्टंट कोणते आहेत तर ते मी लिहून देखील घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा वर्षा उसगावकर यांनी जे काय घेतलेलं आहे तर त्यांनी पॉवर कार्ड घेतलेलं. आता हे पॉवर कार्ड जे आहे ते कशासाठी वापरलं जाणार आहे तर बिग बॉसच्या घरामध्ये त्यांना जे पहिला वीक आहे 7 दिवस त्यांना काहीही काम करायचं नाहीये, त्यासाठी त्यांनी ते पॉवर कार्ड घेतलेलं आहे. त्यांना देखील ऑफर दिली होती 10,000 जे बीबी करन्सी आहेत ते घ्यायचे, पण त्यांनी ते स्वीकारले नाही, त्यांनी त्याऐवजी पॉवर कार्ड स्वीकारलं. त्याशिवाय दुसरी जी कॉन्टेस्टंट आहे जान्हवी किल्लेकर, हिने देखील सिंगल बेड चॉईस केलेला आहे. सिंगल बेड जो आहे तो घेतलेला आहे 10,000 करन्सी न घेता आणि याच्यामध्ये देखील तिने स्वतःसाठी सिंगल बेड घेतलेला आहे. त्यामध्ये तिने घराच्या कोणत्याही सदस्याचा किंवा घराचा विचार केलेला नाहीये. त्याशिवाय तिसरी जी कॉन्टेस्टंट आहे ती आहे निक्की तंबोळी आणि निक्की तंबोळी म्हणजे बिग बॉस आणि बिग बॉसच्या अपोजिटमध्ये जाऊन ही करणारी कामं किंवा घरातल्यांना जे आवडणार नाही ते काम करणारी ही निक्की तंबोळी आहे. तुम्ही बिग बॉस हिंदीमध्ये देखील तिला पाहिलं असेल. हिला काम असं आवडतं जे इतरांना त्रास होईल असं काम ती करते. त्यामुळे ऑब्व्हियसली तिचं असं होतं की बिग बॉसमध्ये तिला 10,000 जे बिग बॉसचे करन्सी ते मिळणार होते किंवा तिला कॉफी मिळणार होते आणि तिचं असं आहे की तिला कॉफी शिवाय जमत नाही असं तिचं म्हणणं आहे. आणि हे बिग बॉसचे जे कॉफी स्टॉक आहे जे भेटणार आहे ते 7 दिवसात भेटणार आहे, तरी देखील तिने कॉफी स्टॉक निवडला आणि तिला कॉफी मिळालेली आहे 10,000 बीबीच्या करन्सीच्या ऐवजी. त्याच्यानंतर चौथा कॉन्टेस्टंट असा आहे जो वैभव चव्हाण. त्याने देखील बिग बॉसच्या घरामध्ये 10,000 करन्सीच्या ऐवजी त्याने स्वतःसाठी मटन जे आहे ते निवडलेलं आहे एक हप्त्यासाठी, म्हणजे एका वीकसाठी. आणि बाकी दुसरा आणि लास्टचा जो म्हणजे धनंजय पवार आहेत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, ते कॉमेडी व्हिडिओ बनवतात. त्यांनी देखील याच्यामध्ये ते मटनचे खूप मोठे शौकीन आहेत. त्यांना असं विचारलं गेलं की तुम्ही मटन किती खाऊ शकता, तर त्यांनी सांगितलं की मी आठवड्यातून 5 वेळेस मटन खाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी असं तिथं त्यांना देखील ऑफर दिली की मटन किंवा 10,000 बीबी करन्सी. त्यांनी तिथं मटन जे आहे ते
एका आठवड्यासाठी निवडलेले आहे. आणि असे जे 5 सदस्य आहेत त्यांनी 10,000 करन्सीच्या ऐवजी जे त्यांना काही स्वतःसाठी जी ऑफर दिली होती ती त्यांनी तिथे निवडलेली आहे. आता उद्या पाहूयात आपण की नेमकं हे फायदा काय होणार आहे 10,000 करन्सी घेऊन, किंवा हे स्वतःसाठी जे यांनी 5 जणांनी घेतलं आहे ते उद्या आपल्याला कळेलच. तर आता आपण पाहूयात की बिग बॉसच्या घरामध्ये कोणी कोणी एंट्री केलेली आहे आणि बिग बॉसमध्ये एंट्री करताच त्यांचा जलवा काय आहे. तो आता जो बिग बॉस आहे तो फ्लॉप होऊ शकतो की हिट होऊ शकतो, कारण यांच्यावरूनच ठरणार आहे. बिग बॉसचे जे कॉन्टेस्टंट असतात तेच ठरवतात की बिग बॉस हिट होणार आहे की फ्लॉप होणार आहे. आणि मला काय वाटतंय ते देखील मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तर वर्षा उसगावकर यांची एंट्री झालेली आहे बिग बॉसमध्ये. ॲक्च्युली त्यांनी त्यांचं नाव जे आहे ते खूप आधीपासून येत होतं, पण त्यांनी मध्ये एकदा सांगितलं की मी बिग बॉसच्या घरामध्ये येणार नाही आहे. त्यामुळे तिथं एक पूर्णविराम लागला होता की वर्षा उसगावकर ज्या आहेत त्या बिग बॉसमध्ये येणार नाही आहेत, कारण त्यांनी स्वतःहून असं सांगितलं होतं. पण ज्यावेळेस बिग बॉसमध्ये त्यांची एंट्री झाली आणि पहिली एंट्री झाली त्यावेळेस मी देखील शॉक झालो होतो, कारण एखादा स्पर्धक असं म्हणतो की मी येणार नाहीये आणि दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तो स्पर्धक तुम्हाला बिग बॉसमध्ये दिसतोय, म्हणजे काय म्हणायचं याला. तुम्हाला जर सांगायचं, तुम्हाला जर बोलायचं नसेल याच्यावरती ती काहीच बोलू नका, पण नाही म्हणून जर तुम्ही बिग बॉसमध्ये येत असाल तर तुमचं इम्प्रेशन काय पडतं हे देखील तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाहीये. तर ही होती बिग बॉसची पहिली स्पर्धक वर्षा उसगावकर. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जर पाहिलं असेल बिग बॉसचे 1-2 सीझन, तर बिग बॉसचा सीझन येणार असतो त्यावेळेस जे सिरियल बंद होतात, 1-2 सिरियल बंद होत असतात आणि त्यातलाच एक स्पर्धक जो आहे तो बिग बॉसमध्ये येतो. हे लास्ट टाइम देखील झालं होतं, म्हणजे विकास पाटील जो आहे त्याची सिरियल बंद झाली होती आणि त्याने लगेच बिग बॉसमध्ये एंट्री घेतली होती. सेम तसंच यावर्षी देखील झालेलं आहे. रमा राघव ही जी मालिका आहे ती बंद झाली आणि त्या सिरियलमधला जो राघव आहे म्हणजेच निखिल दामले याने देखील बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री केलेली आहे. आणि ही जी एंट्री आहे ती एक म्हणजे अशी तशी झालेली नाहीये. ही एंट्री एक बहुचर्चित जी सदस्य होती बिग बॉसच्या घरात येणारी ती कोण आहे तर ती आहे कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालवलकर. आता या दोघांचा जर डान्स आहे ते दोघांनी डान्स केलेला आहे खरा, पण ज्यावेळेस डान्स तर खूप छान झाला, मलाही आवडला डान्स, सगळ्यांना आवडला. निखिल दामले आणि अंकिता जेव्हा बिग बॉसच्या स्टेजवर आले तेव्हा रितेश देशमुख एक सिंपल क्वेश्चन विचारला की आजकाल फॉलोअर्स बघून काम मिळतं असं म्हणत आहेत. तर त्याच्यावरती अंकिता जी आहे तिने एक डिप्लोमॅटिक आन्सर दिलं, ती जास्त काही बोलली नाही. पण निखिलने याच्यावरती एक आन्सर दिलं, तो म्हणाला की हो हे खरं आहे, कास्टिंग डिरेक्टर जे आहेत ते फॅन फॉलोईंग किंवा फॉलोअर्स बघून काम देतात आणि ही रिॲलिटी आहे असं त्यानं सांगितलं. त्यामुळे इथे कुठेतरी ऍक्टर आणि इन्फ्लुएन्सर याच्यामध्ये कुठेतरी ठिणगी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरामध्ये ही ठिणगी जाते की काय ते देखील आपल्याला पाहायला लवकरच मिळेल. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये चौथा जो सदस्य आहे ते आहेत पॅडी, आणि पॅडीची बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे. ऍक्च्युली पॅडी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये देखील म्हटलं होतं की त्यांना कामाची खूप गरज आहे आणि त्यांना आता बिग बॉसमध्ये एंट्री मिळालेली आहे, काम देखील मिळालेलं आहे. आता बिग बॉसच्या घरामध्ये कॉमेडियन काय काय करेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर अजून 2 कलर्स मराठीच्या हिरोईन्सची बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे. अगोदरच बिग बॉसच्या घरामध्ये निखिल दामलेने एंट्री केली होती जो की कलर्स मराठीचा चेहरा आहे. आणि त्याच्यानंतर 2 अभिनेत्री कोण आहेत तर जान्हवी किल्लेकर आणि अभिनेत्री योगिता चव्हाण. योगिता चव्हाण हिने तुझ्यात जीव गुंतला या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती, तर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने भाग्य दिले तू मला या मालिकेत काम केलेलं आहे, विलनचा रोल केलेला आहे. आता हा देखील बिग बॉसने कलर्स मराठीचा बिग बॉसमध्ये आणलेला एक कोटा आहे. त्याच्यानंतर अभिजित सावंत यांची देखील बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे आणि त्यांनी इंडियन आयडलचा जो फर्स्ट सीझन होता तो जिंकलेला होता. त्याच्यानंतर बिग बॉसमध्ये एक शॉकिंग एंट्री झाली आणि ती म्हणजे छोटा पुढारी. म्हणजे छोटा पुढारीचं नाव आहे घनश्याम दरोडे. याच्यावर देखील फिल्म किंवा वेब सिरीज देखील आलेली आहे, तुम्ही ती पाहिलीच असेल. आणि हा एक छोटा पुढारी आहे, तो बिंदास बोलतो असं म्हटलं जातं. आता काय काय बोलतोय बिग बॉसच्या घरामध्ये, कारण जेव्हा तो स्टेजवर गेला तेव्हा त्याने तिथं डायरेक्ट नाव घेतलं गुवाहाटीमध्ये मी जाणार नाही, किंवा गुवाहाटीचं जे प्रकरण आहे ते त्यांनी बिग बॉसच्या स्टेजवरच बोलून दाखवलं. त्यामुळे सगळेजण जवळपास एवढे हसत होते की म्हणजे याला जवळपास माहिती आहे की कुठं काय होतंय राजकारणामध्ये, आणि हा छोटा आहे त्यामुळे एक वेगळं लक्ष जे आहे ते त्याच्याकडे जातं आणि त्याचं जे बोलणं आहे ते देखील प्रेक्षकांना खूप जास्त आवडतंय. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर हा आता घनश्याम दरोडे काय काय बोललेला आणि काय काय नाही ते देखील पाहायला खूप मजा येईल. त्याच्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये एक रशियन मुलीची एंट्री झालेली आहे. ती जरी रशियन असली तरी ती महाराष्ट्रात राहते, मुंबईमध्ये राहते आणि ती जी इंडियन क्रिकेट टीमची फॅन आहे. हैदराबादच्या टीमसाठी ती चिअर गर्लचं काम करते आणि आपले जे इंडियन टीम आहे त्यासाठी देखील ती काम करते. आणि तिला आता
मराठी देखील येते आणि हिंदी देखील येते, त्यामुळे तिला समजतंय तर खरं की मराठीमध्ये कोणी काय बोलत आहे, हिंदीमध्ये कोणी काय बोलत आहे. ठीक आहे, तिला एवढं बोलता येत नाहीये, पण ती तिचा जो बेस्ट दिलेला आहे तिने बिग बॉसच्या स्टेजवर पाहिला आपण, तर तिने खूप चांगलं बोललेलं आहे मराठी, तिला समजतंय चांगलं. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये ती देखील टिकू शकते. जर ती चांगले जर टास्क आहे ती खेळली तर बिग बॉसमध्ये ती देखील टिकू शकते. त्याच्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे निक्की तंबोळीची. आता निक्कीने हिंदी बिग बॉस आहे तो खूप गाजवला होता आणि ती टॉप 5 मध्ये देखील तिथं आली होती आणि तिला खूप चांगलं माहिती आहे की बिग बॉसच्या घरामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय केल्याने TRP येते आणि काय केल्याने आपल्यावर कॅमेरा राहू शकतो, हे तिला खूप चांगलं माहिती आहे. आणि त्यामुळेच तिने 10,000 जे करन्सी आहे ती न निवडता तिने स्वतःसाठी कॉफीचे जो स्टॉक आहे तो निवडलाय. आणि निक्की एक अशी मुलगी आहे जी बिग बॉस किंवा इतर जे सदस्य आहेत जे करतील त्याच्या ऑपोजिटमध्ये जाऊन ही काहीतरी करणार आणि त्यामुळे तिला चर्चेत यायचं असतं आणि चर्चेत राहायचं असतं. त्यामुळे ते आपल्याला म्हणजे दिसणार आहे, अशा काही जे डिसिजन आहे ते घेताना आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे बिग बॉस पाहायला आणि निक्की तंबोळीला खास करून पाहायला खूप मजा येणार आहे. त्याच्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री होते ती म्हणजे वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल या दोघांची. दोघेही बॉडी बिल्डर आहेत आणि दोघांनाही खायला खूप सारं लागतं. यांना अरबाजला जर विचारलं तर त्यांना 2 ते 3 किलो मटण लागतं, चिकन लागतं असं सांगितलं एका दिवसात. आणि जर वैभवला विचारलं तर त्याला सांगितलं मला 20-25 अंडी लागतात दिवसातून खायला. म्हणजे यांना खाण्यासाठी खूप जास्त लागतं. त्यामुळे यांना देखील एक हे देण्यात आलं होतं, डिलेमा देण्यात आला होता की 10,000 जे करन्सी आहे ते तुम्ही घ्या किंवा तुम्हाला मटण जे आहे ते एका वीकसाठी किती पाहिजे तेवढं घ्या, म्हणजे एका वीकसाठी दिलं जाईल. तर त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर वैभव चव्हाण याने चिकनचा जो स्टॉक आहे तो निवडला आणि अरबाज पटेल याने 10,000 जी करन्सी आहे ती निवडलेली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर निक्की तांबोळे आणि अरबाज पटेल यांचं सूत जुळणार आहे असं तरी वाटतंय कुठंतरी. कारण जे काही बिग बॉसच्या बाहेर झालेलं आहे, स्टेजवर झालेलं आहे, रितेश देशमुखच्या समोर झालेलं आहे. कारण निक्की बोलली होती की बिग बॉसच्या घरामध्ये काहीतरी हँडसम मुलं पाहिजेत तरच मी येईल आणि त्याच्यामध्ये 2 हँडसम आणि 2 बॉडी बिल्डर अशी मुलं आलेली आहेत. जर तुम्ही बिग बॉसच्या घरात पाहिलं तर कुठेतरी अरबाज पटेल आणि निक्की तंबोळे यांचं सूत जुळू शकतं. त्याच्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे आर्या जाधव, म्हणजे हसन गर्ल, म्हणजे मराठी मुलगी. तिने जे गाणं गायलेलं रॅपर आहे ती आणि तिने गाणं गायलं होतं नऊवारी साडीचं. तुम्हाला तर माहीतच आहे तिचं हे जे गाणं आहे ते खूप व्हायरल झालं होतं. आणि बिग बॉसच्या घरामध्ये ती आता काय रॅप करणार आहे, कशा पद्धतीने ती टास्क खेळणार आहे ते देखील पाहायला खूप मजा येईल. त्याच्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये एक कीर्तनकार यांची देखील एंट्री झालेली आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं असेल तर शिवलीला पाटील जे कीर्तनकार आहेत त्यांची देखील एंट्री झाली होती, पण त्यावेळेस त्यांच्यावर खूप जास्त ट्रोलिंग झालं होतं आणि ती आजारी पडली आणि ती घराच्या बाहेर लवकरच गेली. पण आता इथे पुरुषोत्तम दादा पाटील जे आहेत ते आलेले आहेत. ते एक मॉडर्न आहेत, ते टेकी आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी कीर्तनही करतो, मी डान्स करून कीर्तन करतो आणि मी एक मॉडर्न देखील मुलगा असा आहे की मी सगळं सोबत धरून चालतो. त्यामुळे त्या बिग बॉसच्या घरामध्ये ते कसे टिकतील, ते काही कॉन्ट्रोवर्सीज करतील की ज्या पद्धतीने शिवलीलाला ट्रोल करण्यात आलं होतं त्या पद्धतीने यांना देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय, ते तर आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. त्याच्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे धनंजय पवार यांची. बिग बॉसच्या बाहेर म्हणजे घरात त्यांचे जे घर आहे त्याच्यामध्ये ते आईला आणि बायकोला घेऊन व्हिडिओज बनवत असतात. खूप चांगले असे कॉमेडी व्हिडिओज असतात. आता ते बिग बॉसच्या घरामध्ये आलेले आहेत. आता बिग बॉसच्या घरामध्ये ते काय कॉमेडी करणार आहेत किंवा काय त्यांची स्ट्रॅटेजी असेल, काय काय करणार आहेत, कारण ते एक बिझनेसमॅन देखील आहेत आणि ते एक म्हणजे बिझनेसच्या ऐवजी ते एक पॅशन म्हणून कॉमेडी व्हिडिओ बनवत असतात. आता बिग बॉसमध्ये जाऊन ते काय स्ट्रॅटेजी करतील, काय कॉमेडी करतील किंवा इतर जे सदस्य आहेत त्यांच्यासोबत त्यांचं पटतंय की नाही. कारण याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर जी कोकण हार्टेड गर्ल आहे तिच्यासोबत त्यांचं खूप चांगलं जमतंय, ती तिला दादा म्हणते आणि त्यांचं ऑलरेडी मीटअप झालेलं आहे, ते त्यांचं भेटणं झालेलं आहे. त्यामुळे ते दोघं जण तर एका टीममध्ये मला येतीलच असं वाटतंय. त्याच्यानंतर सगळ्यात शॉकिंग एंट्री होती, कारण मी आतापर्यंत नाव ऐकलं होतं फक्त सूरज चव्हाण याचं, पण त्याने बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री केली आणि आल्यापासून बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासून मी 5 मिनिट तरी हसत होतो नुसता की बिग बॉसच्या घरामध्ये कोणाला घेतलंय आता. आणि म्हणजे आता हा सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये काय करेल आणि काय नाही. बिग बॉसच्या घरामध्ये हा बुजून तरी जाईल, कारण एवढे मोठे कॉन्टेस्टंट आलेले आहेत पुढं, त्यांच्या पुढं काय होईल काय नाही सांगता येत नाही. कारण हा एकटा व्हिडिओ बनवत असतो ते तर ठीक आहे, पण हा जर म्हणजे याला जर मोकळा सोडला तर तो काय करेल याचा देखील पत्ता लागणार नाही. याला फक्त पुश करण्याची गरज आहे. जर तो पुश केला त्याला तर मला नाही वाटत की सूरज चव्हाण बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाईल. ठीक आहे, त्याचं कॉन्टेंट जो आहे क्रिंज आहे मला माहिती आहे, पण त्याचा जो कॉन्टेंट आहे तो पाहण्यासाठी लोक अगोदरच आतुर असतात. नेमकं तो काय बनवणार आहे आणि काय नाही त्याचा काही नियम नसतो. आणि त्याचा जो गुलीगत धोका आहे त्याच्याविषयी देखील जे आपला रितेश देशमुख याने विचारले गुलीगत आहे तरी नेमकं काय, तर त्याच्यावर देखील त्यानं उत्तर दिले गुलीगत म्हणजे गोळीसारखा सुटणारा, त्याला गुलीगत म्हणतात आणि गुलीगत धोका या त्या फक्त मुली देतात असं देखील त्याचं म्हणणं आहे.
आता बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन काय तो करणार आहे, कारण त्याच्यामध्ये त्याची जी मैत्री आहे ती धनंजय पवार यांच्यासोबत देखील होऊ शकते. त्याच्याशिवाय याच्यामध्ये छोटा पोडरे आहे त्याच्यासोबत देखील होऊ शकते, कारण हे जे दोघं तिघ जण आहेत ते एकदम गावठी माणसं आहेत आणि यांचं चांगलं जमू शकतं. आता माहीत नाही बिग बॉसच्या घरामध्ये तो किती टिकेल, काय होईल, हे तर पुढच्या गोष्टी आहेत. पण बिग बॉसच्या घरामध्ये जोपर्यंत सूरज चव्हाण आहे तोपर्यंत बिग बॉस पाहायला खरीच मजा येणार आहे. आता बिग बॉसचा सीझन हिट कोण करू शकतं ते देखील मी तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे नाव येतं ते आहे निकित तंबोळी, कारण त्याच्याकडे खूप जास्त अनुभव आहे. त्याच्यानंतर अरबाज पटेल येतो, कारण त्याच्याकडे स्प्लिट विला जो आहे त्याचा देखील खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजूनही खूप सारी नावं आहेत, जसे की अंकिता आहे, कोकण हार्टेड गर्ल, ती देखील कॉन्ट्रोवर्सीमध्ये खूप सारी आहे, त्यामुळे ती देखील चांगला कॉन्टेंट देऊ शकते बिग बॉसला. त्याच्यानंतर धनंजय पवार आहेत, सूरज चव्हाण आहे, हे जे आहे ते TRP खूप चांगली देतील बिग बॉसला जर ते बिग बॉसच्या घरामध्ये टिकून राहिले तर. आता रितेश देशमुख यांची होस्टिंग कशी वाटली, कारण आतापर्यंत आपल्याला 4 सीझनमध्ये जे महेश मांजरेकर सर आहेत त्यांची होस्टिंग बघायची आपल्याला सवय झालेली होती आणि त्यांची जी होस्टिंग होती ती अप्रतिम होती. त्यांचा जो सेन्स ऑफ ह्युमर होता तो अप्रतिम असा होता. त्यामुळे बिग बॉसमध्ये जी काही स्क्रिप्ट दिली होती त्याशिवाय व्यतिरिक्त त्याच्या पलीकडे जाऊन ते काहीतरी बोलायचे, काहीतरी कॉन्टेंट जो आहे किंवा काही जे सदस्य आहेत जे बुजलेले असतात त्यांना ते ओपन अप करायचे. पण रितेश देशमुख याच्या जे होस्टिंगमध्ये मला असं काही वाटलं नाही की जे बुजलेले कॉन्टेस्टंट आहेत किंवा जेवढी काही स्क्रिप्ट दिलेली आहे तेवढंच बोललं जात होतं, तेवढंच ऐकलं जात होतं असं मला ते कुठेतरी वाटलं. कारण जे कॉन्टेस्टंट आहेत त्यांच्याकडून काही जे आपण बोलवून घेतो ना काही काही गोष्टी जे महेश मांजरेकर सर करून घ्यायचे, त्या दोघांमध्ये ठिणगी पाडायचे किंवा अशा ज्या काही गोष्टी व्हायच्या त्या रितेश देशमुखकडून आपल्याला पाहायला मिळालेल्या नाहीत. कारण त्याने जे काही कॉन्टेस्टंट होते इतर त्यांना ओपन अप केलेलं नाही जास्त, फक्त जो त्यांना पॅटर्न दिलेला होता जसं की आले, त्यांचं इंट्रोडक्शन दिलं, त्यांना एक काहीतरी थोडंफार त्यांच्याकडून इंट्रोडक्शन म्हणजे घेतलं त्यांच्याकडे हे असं आहे ते तसं आहे, आणि त्याच्यानंतर त्यांना जो काही डिलेमा दिला जात होता त्याच्यातून काहीतरी चॉईस करा आणि सांगा आणि झाल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये जा. त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही पाहायला मिळालं नाही. मात्र असं वाटतं की बिग बॉसमध्ये जे कॉन्टेस्टंट आलेले आहेत त्यांना ते ओपन अप करू शकले नाहीत जास्त, फक्त थोडेफार कॉन्टेस्टंट सोडले तर ते जे कोणी खूप जास्त फ्री होते त्यांच्यासोबत ते थोडेफार बोलले, पण जे कोणी जरा थोडे बुजरे असे कॉन्टेस्टंट होते त्यांना ते जास्त ओपन अप करू शकले नाहीत असं मला तरी वाटतंय. आणि बघूयात आपण नेक्स्ट जे विकेंडचा वार येणार आहे, जे काय येणार आहे त्यामध्ये ते कसं मॅनेज करतायत सगळं. आता येणारा जो विकेंडचा वार आहे याच्यामध्ये जर रितेश देशमुखांनी या सर्व कॉन्टेस्टंटला प्रॉपर मॅनेज केलं तर आपण म्हणू शकतो की रितेश देशमुख हे बिग बॉसचे प्रॉपर होस्ट आहेत आणि बेस्ट होस्ट आहेत. तर मित्रांनो, रितेश देशमुख यांची जी होस्टिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली आणि बिग बॉसच्या घरामध्ये जे कॉन्टेस्टंट आलेले आहेत त्याच्यामध्ये कोणता कॉन्टेस्टंट तुम्हाला खूप जास्त आवडलाय, कोणासाठी तुम्ही बिग बॉस पाहणार आहात ते कमेंट करून नक्की सांगा.